हे उरात होते धडधड आता परीक्षा जवळ आली. उरात होते धडधड आता परीक्षा जवळ आली. आणि पहिल्यांदाच गायडाची पानं उघडली. वर्षभर अभ्यास केला नाही, परीक्षेच्या आधी गायड उघडलं की अशीच फुलं होतात. उरात होते धडधड आता परीक्षा जवळ आली. आणि पहिल्यांदाच गायडाची पानं उघडली. कशी धाकधुक होते या, उर खालीवर होतो या. आणि परीक्षेचं नाव ऐकल्यावर कामच फुटतो या. अन फाडतो या पानं देतो या ध्यानानं काहीच समजना. झालंय झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंग. हो परीक्षेच्या अगोदर मी एक दुकान गाठलं. परीक्षा आल्यावर पोरांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. परीक्षेच्या अगोदर मी एक दुकान गाठलं. खाऊ चॉकलेट नाही एक बाउन्सर मागितलं. खाऊ चॉकलेट नाही एक बाउन्सर मागितलं. तसं बाउन्सर फाडलं या, अख्ख शर्टात कोंबलं या. आणि पेपर लिहाया पळत पळत वर्गात गेलो या. आला या पेपर भरलं या, कापर घामाघूम झालो या. झालंय झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंग. हो माझ्या मनाला झाली या पेपर सोडवायची घाई. म्हणजे पेपरला वेळ कमी असतोय, पानं लय असतात आपल्या खिशात, म्हणजे कुठलं उचकायचं. हो माझ्या मनाला झाली या पेपर सोडवायची घाई. आणि कॉपी करण्याशिवाय आता दुसरा पर्याय उरला नाही. तसं बाउन्सर काढलं, सारं उचकून पाहिलं, पण बाउन्सर मधलं पेपर मंदी काहीच नव्हतं आलं. झाली या काशीनं पडलो या, तोंड घशी येड्यात निघलो या. झालंय झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंगाट. झिंग 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 झिंग. म्हणून अशी अवस्था जर आपली होऊ द्यायची नसेल तर आम्हाला आमच्या जिद्दीनं आणि प्रेरणेनं मेहनतीनं आम्हाला काहीतरी चांगलं आयुष्यामध्ये केलं पाहिजे. सोशल मीडियाचा आम्हाला वापर टाळला पाहिजे. अभ्यासावरती आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जर आम्ही सोशल मीडियाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो तर अशा ह्या विद्यार्थीची जी अवस्था झाली तशी आपली होणार नाही. म्हणून सोशल मीडियाचा होता होईल तितका वापर टाळा. आणि महापुरुषांच्या विचारानं आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी निश्चितपणानं आम्हाला त्यांच्या जीवनचरित्रातलं काही आदर्श, काही धडे आम्हाला घेता येतील का, त्या संदर्भातनं विचार करा अशी आपल्या सगळ्याला विनंती करतो. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं, आपल्या सगळ्यांच्या समोर विचार व्यक्त करण्याची त्या ठिकाणी संधी दिलीत. मी पुन्हा एकदा सन्माननीय सर्व शिक्षक वृंदांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.